बाई ताई बरं झालं ना आपले आपले दादा आले तिकडं. हां आपले बाबा आले म्हणून वाचले बाई ताई तुम्ही तिथं पडलेल्या होत्या बाई. बरं झालं दादानं पाहिलं. पहा बरं ताई शेवटी कोण काम आलं. आपलं माणूस आपलं काम येतं बाई. तुम्ही दादाला इतकं ढासपूस ढासपूस करता बाई खाण्यापिण्याबद्दल बी. पण पहा ना बाई ते झाले कामाला. बापरे बापरे मेले रे बाबा मी मेले होते रात्री. मी जिंदा झाले परत. अरे डेंजर रे बाप्पा ते भूत. बापरे मी नागत गेले रे बाप्पा. अहो एवढी कशी हलक्या काळजाची सगळ्या बाया घरी पळून आल्या आणि तुला काय बेशुद्ध पडायचं काम होतं. पटकन घरी पळायचं ना आपलं गोट्या बरा त्यापेक्षा. हा मम्मी मी पटकन पळून आलो. तुम्ही पळायचं ना बसली तिथंच बायाजवळ क्या बाया कशी पळाल्या आणि तू काय पडली तिथं चुपचाप. बरं चल भूतान गेलं नाही तुला पकडून भाऊ मगच झाला रे मेल्या मेल्या पवनाला रे मेल्या तुम्हाला सोडून थांबायचं ना माझ्यासाठी. तुला माहिती ध्यान आलं का रे मेल्या. अगं मम्मी तो मला ध्यान आला पाहिजे होतं का मला तुझं आला पाहिजे होतं. मी छोटा आहे ना मी तुझा बाळ आहे ना का मी तुझा मुलगा आहे. आज काय बोल राहिली तू. अशीच होतोय मम्मी अशीच. तिनं तू काळजी घ्यायची ती म्हणते तू पळून आला म्हणून. पळा आता गंमत. बरं वहिनी कसं होतं ते भूत मग काय म्हणलं तुम्हाला. हां काय म्हणलं. काही पण काय विचार राहिले हो तुम्ही. काय म्हणणार रे भूत त्याची इथं फटीपडी आहे तुम्ही म्हणता काय म्हणलं भूत. काय मस्त करीचा टाईम आहे काय माणूस तुम्ही. अगं तसं नाही काहीतरी बोलला असं ना भूत नुसतं या बेशुद्ध पडल्या त्याच्या आधी काही म्हटलं असं ना काहीतरी आवाज गिवाज काढला असं ना त्यानं. हा ना पप्पा म्हणे काय साड्यावरलेलं खातो काय साड्यावरलेलं खायचं म्हणे मला असं म्हणे. त्याच्यामुळे मी जास्त घाबरले. कोणालाच काही नाव घेणं नाही. माझंच नाव घेतलं काय साड्यावरलेलं खायचं म्हणे तिलाच खातो म्हणे. म्हणून मी लय घाबरले बाप्पा म्हणून मला बेशुद्ध झाले मी. हो ना बाप्पा. हां बाय बाबा बरं झालं तुला खाल्लं नाही बाप्पा. आमचं कसं झालं असतं मग. सरला नाही आपल्या देवाची कृपा आहे आपल्यावर. पाय वाचली तू एवढं संकटातून. खरं म्हणा ताई खरंय खरंय. एकट्याच तुम्ही तिथं पडलेल्या होत्या. आपले दादा आले दादानं घरी येऊन सांगितलं फोन करून सांगितलं म्हणून तुम्ही घरी पोहोचले. आम्ही सगळे आलो तुम्हाला घ्यायला तिथं तेव्हा तुम्ही वाचल्या. तर आम्हाला वाटलं नाही रात्रभर तिथं काय रात्रभर तिथं बसलेल्या बायकांसोबत कोणी बोलवलं असतं कोणी पाहिलं असतं तुम्हाला. बरं झालं आपले दादा आले. काय झालं आज उठलीच नाही काही इतकी कशी भिली त्या मांजराला. मांजराला नाही हो बाबा भूत भूत असं पांढरं पांढरं भूत डेंजर. मला तर तिथून पळताना एक मांजर दिसलं बाबा 2 पायाचं माणसासारखं. मांजराचं तोंड 2 हात माणसासारखे. दादा काय सांगता काय तुम्ही. मांजर होतं हातापायाचं आणि तोंड मांजराचं. खरं का काय काय सांगता काय तुम्ही. खरं का काय हे. हो ना बाप्पा डोळ्याने पाहिलंय मी तरी हसलो या बायावर की बाया भूत भूत म्हणून याला घेऊन पळू राहिल्या का. ते मांजर मला पाहून चिकट पळालं इकडं. असं 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 काहीतरी घोल दिसतो गड्या. काय वाटतं तुला छोट्या. हां काय वाटतं काहीतरी घोल दिसतो ना. हो भाऊ दादाला मांजर दिसलंय माणसासारखं अर्ध शरीर आणि अर्ध मांजर आणि बायकांना या भूत दिसलं म्हणजे काहीतरी आहे घोळ नक्कीच काहीतरी आहे. मी काय म्हणतो छोट्या ही बाबा आल्यापासून जरा गावात जास्तच प्रकरण पागलं नाही बरं. काय वाटतं तुला. मला बाबा जरा काहीतरी कन्फ्युजन दिसून आलं आहे बाबामध्ये काय. अरे मला तर पहिलंच माहिती आहे बाबामध्ये काहीतरी घोळ आहे म्हणून. पण कसं आहे आपलं कोण ऐकते भाऊ म्हणून आपण काही म्हणत नाही. आता मी माझ्या डोळ्यानं पाहिलं रात्री ते मांजर 2 हाताचं 2 पायाचं अर्ध मांजर अर्धी बाई होती पोरगी आणि पळाली भाऊ मला पाहून. मी आपल्या घरात पाहिजे ती चोर आली त्या दिवशी दिसली मला ती घरात. पण मी झोपत असल्यामुळं मला कळालं नाही. मला वाटलं स्वप्न चोर आले मी मला असं अवसर दिसलं होतं अवसरतं. हा मी माझ्या डोळ्याने पाहिलं. खरे दादा खरे मांजर आहे तसं मांजर आहे. बरं आता त्या बाबाकडे कोणी जाऊ नका तुम्ही बरं का. थोडे दिवस थांबा. हो मी जर तपास घेतो फिरतो गावामध्ये ते बाबाच्या कुठं राहतो काय त्या बाबासोबत कोणी पाहतो मी. ते बाबा मला डाऊट आहे की ती 4-5 जण आहे ती टोळी ती. तेच ते सगळं घडून आणू लागले. मला पण तेच वाटतंय कारण ते आल्यापासूनच गावामध्ये सगळं सुरू तमाशी पहिले किती छान चालू होतं आपल्या गावात की सुखी गाव होतं. तुम्हाला दोघांना असं वाटतं म्हणजे काहीतरी आहे. बघू सरला जाऊ नका त्या बाबाकडे बरं का. बस झालात नाटकं तुझी बी त्या बाबाची बी. आता थांब थोडे दिवस माहिती काढू दे बाबाची. थोडं खरं आहे का काय बाबा खरं आहे का खोटं आहे ते बाबा ते मला कळू दे एकदा. मग पक्का विश्वास बसू दे मग जायचं ते बाबाकडं. तर बाबा खरं निघालं तरच जायचं नाहीतर नाही बिलकुल नाही. हो बाप्पा हो मी आता घराच्या बाहेर निघत बाप्पा. लय हाऊस झाली बाप्पा मी. अरे बाप्पा हो मम्मी किती डेंजर होतं ते भूत. मी पाहिलं बघ मम्मी बरं वाटतं ना मम्मी तुला आता. हवरे मेल्या तो पळून ना आता विचार मला बरं वाटतं का. हवरे मेल्या गोट्या तुला यायचं बाहेर नाही सांग मी चाललो बाहेर फिरायला. बाबा मला नाही यायचं. मला आता लय वाटू लागलं बाहेर निघायचं घराच्या. मी नाही येत भाऊ आता तुम्ही जा आणि दमानं जा बाबा दमानं जा. भूत गीत पकडून तुम्हाला.
हो 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 बाबा, दमन जात. बापरे, लय वाचलं बाबा राती. अवघड होतं, नाही तर कामच होतं एका जाता. बापरे, काहीतरी पुण्य बाबा आमचे गावातल्या बायाची हा म्हणून वाचल्या. ते अवघड झालं राती. ते भूत कसं डेंजर होतं बापरे. राणी, ए राणी, काय म्हणता? अगं ती चूल विजली सगळी बघ ना. काय करते तू? काय करू राहिली? काही नाही बाबा, मला आता सुधारच नाही. असं वाटतंय भूती तर काय खून असं वाटलं. दिवसाने येते भूत, रातच्याला शेत असते. आमचा कोणाला विषयात बसला नाही. शांताराम भाऊ जन्म आता डोळ्याने पाहिलं ना तुम्ही सगळ्या ना. कशी जंगारली. असलं डेंजर भूत आहे. पाहिलं ना कसलं डेंजर येतं. त्या दिवशी मला ओढून चाललं होतं भाऊ त्यांना, मग तंगडं धरून चाललं होतं मला. हा ना बाप्पा, हो ना, मला तर विश्वासच नाही ना. मी भूत न समजलं, मी चोर समजलं त्याला की हे चोराचे नाटक असं. पण बाप खरंच रात्री कसं उडत होतं ते भूत. खरंच त्या दिवशी वाचले तुम्ही. आणि रात्री ती काळ्या साडीवाली बाई, तिलाच खायचं म्हणते. ती बी वाचली का खाल्लं तिला काय माहिती आता. नाही तिला काही नाही केलं. तिथंच पडलेली होती. ते सासऱ्यानं पाहिलं. ते सासऱ्यानं घरच्यांना बोलवलं आणि तिला घेऊन गेले घरचे. काही नाही झालं तिला, चांगली ती. अरे बापरे, देवाची कृपा रे बापा, देवाची कृपा. बापरे, लय अवघड झालं रात्री. आता रात्री मी कधी बाहेर निघणार नाही बाबा रातच्याला. हो, अरे बायाचं काळीच लय हलका असतंय. आणि पाय बरं इसरून मी गेलो ते भूताच्या गोष्टी. पण मी बी रातचं बाहेर नाही निघत बरं का तेव्हापासून. हो, डेंजर भूत रे बाप्पा ते. आणि माहिती का तुम्हाला, माहिती का ते हनुमान चालीसा म्हणतात ते भूत. हो, हनुमान चालीसा. हो, मी तर शॉकच झाले बाप्पा ऐकून ते हनुमान चालीसा त्याची. हो ना. त्या दिवशी आम्ही पण हनुमान चालीसा म्हणताय ना, तो ते भूत पळत पण नव्हतं. आणि ते पण म्हणायला लागलं असलं म्हणजे हनुमान भक्त आहे ते भूत, हनुमानाचं भक्त. आता बाई, भूत पण देवाचे भक्त असते काय? अरे बापरे बाप, काय माहिती बाप, मी तर पहिल्यांदा पाहतोय असं भूत. असं ऐकलं पहिल्यांदा की भूत बी हनुमानाचे भक्त आहे म्हणून. बापरे बाप, मग तर वाचवून कोण आपल्याला? भूताचा देवाचे भक्त बनायला लागले तर आपल्याला वाचवून कोण? काय माहिती बाप्पा कोण वाचवून तर. बरं जाऊ दे आता. न एवढी पॅनिक होऊ नको. कर काहीतरी खायला. चूल सगळी विजून गेली. काय टाकलं त्या बघण्यात? काय टाकलं? काही नाही रातचं तसंच पडलेले बाप्पा. मी आता येऊन बसले बाप्पा इथं. म्हटलं काहीतरी करावं खायला. दुसरं काय बाप्पा? बर मी बाहेर थांबतो. कर बरं खायला, काहीतरी भूक लागली. बर मित्र हो, तुम्हाला जर अशा स्टोऱ्या पाहिजे असेल भूताच्या चोराच्या, तर आम्हाला सपोर्ट करा. चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. चॅनल चला पटापट सबस्क्राईब करून टाका चॅनलला. चला मी आता स्वयंपाक करते. काय करता मग आता? खायला तर लागतच ना. करते मी स्वयंपाक करते. अगं मम्मी उठती आता, कवर झोपती. बस ना आता, किती भिणार त्या भूताला. आता कुठं येणार ते भूत घरात? उठ बरं. नाही माय, अरे बापरे, डेंजर भूत होतं का माय बिचारी ते. काळीच फाकलं माय राती. अरे बापरे. ऐ सखू, बस कर ना आता. दे सोडून. ते बी पाहिलं नाही का ते भूत? तस पाहिलं की एकटी ना. तू तर असा अवतार करून बसलीस की तुला हाणलंय कोण आहेत का? दन उठून कुठलं धरून सनी? कुठलं पुरत होतं बाबा? कुठलेलं पुरत होतं? असं डेंजर होतं रे बाबा. काय सांगू तुम्हाला. इतक्या बाया सायरा वायरा पळत होत्या इकडच्या तिकडच्या इकडं. आणि त्या दगडू बुडाच्या सुनाला तिला तर म्हणताय काळ्या साड्यावरीला खायचं. तिथंच पडली तिथंच ती. बाकी पळून गेल्या रे बापा सगळ्या. मी पण पळाले रे बाप्पा. माझी हिंमत नव्हती तिसाठी थांबायला. हो, कशी ती आता? खाल्लं का काय भूतान तिला? खाल्लं का काय? तुम्ही तपास केला का? नाही काही भूतागीताला खाल्लं नाही. साबरं भूत दिसतंय ते खात नाही. त्या दिवशी बी राणीच्या नवऱ्याला म्हणे खातो दिला सोडून तिथंच. रात्री बी म्हणू तिला खातो दिला सोडून तिथंच. ते तिथं सासरा राहता रात्री तिकडं. रात्री जणू दगड बुडा आलता तिकडं बायाकडं. तुम्ही पळत होता इकडे तिकडं, तर त्या पाहिलं तर ते तिथं गेला त्या जागेवर. तर ती पडलेली होती बेशुद्ध. हा, आणि त्या पाहिलं म्हणे बाबा. कोणाला पाहिलं म्हणे? कोण बाबा? कोण मांजरासारखं म्हणे. अर्ध मांजर अर्ध माणूस असं पाहिलं म्हणे काहीतरी याची तरच. असं सांगू लागला म्हणे बुडा. तर त्या बुड्यामुळं वाचली ती. तिला मग घरी नेलं गेला बुडा. घरच्या सांगितलं पडलेली म्हणून. घरचे उचलून घेऊन आले तिला मग वाचले बाप्पा ती. काही नाही झालं. नको ताण घेऊ तिचा. कुठून आलं रे बाप्पा हे भूत? कुठून आलंय भूत कुठून नाही? अवघड रे बाप्पा. अरे नको. मी जितकं सोपं समजत होते तितकं नाही आहे प्रकरण. लय अवघड आहे प्रकरण. हो, बाबाला जाणं लागतं. बाबाकडे जाणं लागतं सांगायला. बाबा आज झालं म्हणून बाबा. हो, कंट्रोल मध्ये आणा बाबा भूताला. बाबा बरं आहे जाते बाबाकडे. मला त्या बाबावर काही विश्वासच बसत नाही. तसा ते बाबा गावात आला तसा ते भूत आणि चोर सुटलेत. आधी भूत नव्हते का चोर नव्हते रे बाप्पा या गावात. किती सुखाचं गाव होतं आपलं, की सुखानं नांदत होतं गाव आपलं. ते बाबा आला कुठून? सगळं त्याला फुंगा घालून गावामध्ये. मला तर वाटतं ते बाबाच करू आलाय सगळं.
तसं कोण म्हणता बाप्पा? ते बाबाला माहित झालं गावात असं होणार आहे म्हणून ते बाबा आपल्याला वाचवण्यासाठी आलेले. असं नका म्हणू बाप्पा, असं नका म्हणू ते बाबाला. नका म्हणू बाप्पा, काही आणखीन काही व्हायचं गावात नका म्हणू रे बाप्पा. चांगले बाबा आहे ते, चांगले बाबा आहे ते. बरे चांगले बाबा आहे ते. जाय मग कर काय करायचं तर. उठ कर खायला प्यायला काही. आता कवर बसते अशी थोबाड पाडून सनी. उठ बरं लवकर सके उठ. हा तुम्हाला तर मग काही नाही खायचंच पडलंय. खायला करण हागाला खायला हागाला बस. माझ्या जीवाचं तर काही नाही तुम्हाला. बायको इतकी पडली भटकणीची राती पाळता पाळता मरणाचं कंबरला लागलंय, डोळा फुटलाय, गाळाला खरचडलाय. काही वाटत तुम्हाला जसं? आता दवाखान्यात चाल. उपाशी तर नाही राहू शकत ना मी. हॉटेलला जाऊ खायला. तुला आणतो मग डाबा हॉटेलातून. दे पैसे. काही नका जाऊ हॉटेलात. काही मेले नाही मी. इतकी बिमार नाही. करू शकते मी खायला प्यायला. करते थांबा. काही असो खायचं प्यायचं करायचं काही टाळत नाही मी ऐकून. माझ्या तर पाचीला फुंजेले ते स्वयंपाकन पाणी. कधी सुने येते येऊ बाय माड्याला. काम करावं लागल मला. अशी मजा आली बॉस, अशी मजा आली त्या बायाची. बऱ्या थान मारून बसल्या त्या गावामध्ये. राखण करत होत्या गावाचा शायन्या बाया. उघडे ते बेकार बाया या तुझ्या ठाण मारून बसल्या तिथं. एक गरज होती का रात्री एखाद्या घरात आपण हात मारणार होतो. एखादं घर लुटणार होतो आम्ही रात्री. पण त्या बायामुळं सगळं बिचकलं पाय. त्या बायाने एकदम माहिती बी दिली नव्हती तुम्हाला. हवराव ते सांगितलं नाही मला त्या बायाना. कसं गो? अरे म्हणी तू नाराज का काय? म्हणी नाराज काय तू? बॉस बॉस मला काय वाटतं बॉस? सांग सांग काय वाटतं? इथे सगळं धिंगाणा चालला होता ना. हे बाया पळत होता इकडे तिकडं ते भूत करून. तर मी ना माझा भूताचा पोशाख काढून टाकला होता बॉस. तर ते एका बुड्यानं पाहिलं मला. असं या अवतारात पाहिलं मला त्या बुड्यानं. अच्छा 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 बुडा का? जाऊ दे ना मग जाऊ दे. नाही तारलं घेऊ कोण घेऊ आपण. कोण टेन्शन घेते तू? आपण अशा आले कांड करायला हे काहीच नाही. जाऊ दे. पण काही प्रॉब्लेम ते नाही येणार ना बॉस आपल्या प्लॅनला. यामुळं तू नको टेन्शन घेऊ. बाबाला सांगानच ना गावातले लोक येऊन असं असं मांजर पाहिलं असं असं कोणतरी पाहिलं बाबा म्हणून. बाबा करण ना हँडल करण ना आपले बॉस. बॉस कशासाठी आहे मग? तू नको टेन्शन घेऊ. हो हो नको म्हणे नाराज हो नको. हो हो बॉस मला विश्वास आहे बॉस तुमच्यावर. चला तर मग उद्याचा प्लॅन करा. कोणतं घर लुटणार उद्या? उद्या तर काही बाहेर घराच्या बाहेर निघणार नाही. हे तर पक्का आहे आपल्याला माहिती आता. हो बाहेर तर नाही निघणार बॉस. लेस काय साडीवाली बाई ना बेशतच पडली बॉस. असं असं असतं तिला मी म्हणलं खाऊ का? मला काय साडीवाला खायचं, मला काय साडीवाला खायचं असं म्हणत होते मी तिला. तर ती म्हणजे नको मला नको मला नको मी काही नाही केलं मी काही नाही केलं असं म्हणत होती नुसतं.